नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. महेश डोंगरेंनी कल्पना देऊन जालन्यात यायचं होतं, त्याला बांगड्या भरवल्या असत्या. ओबीसी आंदोलक मंगला खांडेभराड यांचा इशारा. नवनाथ वाघमारे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्याबाबत केलेल्या कथित बांगड्या आणि साडेच्या आहेरावरून जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. बुधवारी ओबीसी बांधवांनी नवनाथ वाघमारे यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून निषेध व्यक्त केला. यावेळी ओबीसी आंदोलक मंगला खांडेभराड यांनी महेश डोंगरे यांच्यावर जोरदार टीका करत इशारा दिला. महेश डोंगरे यांनी कल्पना देऊन जालन्यात यायचं होतं, ते जालन्यात आले असते तर त्याला बांगड्या भरवल्या असत्या. आम्ही ओरिजिनल ओबीसी आहोत, असा आक्रमक इशारा खांडेभराड यांनी दिला. महेश डोंगरे यांनी जालन्यात येऊन नवनाथ वाघमारे यांना बांगड्या आणि साडीचा आहेर आणल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे ओबीसी समाजात संतापाची भावना निर्माण झाली असून त्याचे पडसाद जालन्यात उमटताना दिसत आहेत. नवनाथ वाघमारे यांच्या निवासस्थानी झालेल्या दुग्धाभिषेकाच्या माध्यमातून ओबीसी बांधवांनी एकजूट दाखवली. यावेळी महेश डोंगरे यांच्या भूमिकेचा निषेध करत ओबीसी समाजाच्या स्वाभिमानाला धक्का देणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश आंदोलकांनी दिला. दरम्यान आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून मराठा आणि ओबीसी आंदोलकांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे जालना जिल्ह्यातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत. माध्यमांशी बोलताना ओबीसी आंदोलक मंगला खांडेभराड यांनी महेश डोंगरे यांना थेट इशारा दिला. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. आज तुम्ही नवनाथ वाघमारे यांच्या निवासस्थानासमोर आले, काय मागणी होती, काय केलं तुम्ही? महेश डोंगरे काल इकडे येऊन गेला. तो यायच्या अगोदर जर कल्पना देऊन गेला असता जालना जिल्ह्यात मी येतोय, आम्ही काही बांगड्या भरलेल्याच होत्या, आम्ही बांगड्या भरून त्याला बांगड्या भरवल्या असता. तो खरा मर्दाच्या अवलाद होता ना, तर त्यांनी कल्पना देऊन यायला पाहिजे होतं इथं आणि साडी चोळी घेऊन जायला पाहिजे होती. बघू त्याची साडी चोळी त्याला नेसवली असती, नाही तर मग त्याला बाकी काय करायचं ते आम्ही करून दाखवलं असतं. आणि खरा मराठ्याच्या पोटचा जर तो असेल, त्याच्या आईने त्याला एकाच बापाचं पैदा केलं असेल ना, त्याने आता येऊन दाखवा जालन्यामध्ये. आज जर तो जालन्यात आला तर त्याची वाट आम्ही कशी लावायची ते लावून दाखवतो. घर खाली करून घेतो, त्याच्या बापाचं घर आहे का घर खाली करून घ्यायला? तुम्ही या ठिकाणी दुग्धाभिषेक पण केला आणि तुम्ही आणखी चेतवणीपर भाषा व्यक्त करून राहिल्या. एकदा राज्यातलं वातावरण तुम्हाला चिघळायचं का? चिघळायचं बिलकुल नाही, आम्ही चिघळत नाही. आतापर्यंत एवढ्या आमच्या सगळ्या नेत्यांना त्यांनी शिव्या दिल्या, त्या लोकांनी एवढ्या शिव्या दिल्या तरी आम्ही काहीच केलं नाही. आता त्यांनी एवढं ते बांगड्या साडी आणून ठेवल्यामुळे आम्ही चिघळलेलोय आणि आता आमच्या शेपटीवर पाय दिला तर आम्ही चिघळणार. इथून पुढे आम्ही तेच करणार, जे ते करतात तेच आम्ही करणार. आम्ही काही घाण लोकांचं नाव घेत नाही, आमची जीभ आम्हाला खराब करायची, कारण ते घाण लोक आहेत. घाण लोकांचं आम्हाला नाव घ्यायचं नाही. आम्ही ते खऱ्या मायबापाचे पोटचे तर आम्ही खऱ्याच मायबापाचे, आम्ही तर खोट्या नाही ना. ते मीडियाला सांगतात ते आम्ही एका बापाच्या अवलादी, आम्ही त्या 12 बापाच्या अवलादी थोडी, आम्ही पण एकाच बापाच्या ओरिजिनल ओबीसी मंगल खांडेभराड. आज आंदोलन कशा प्रकारे केलं आपण? आंदोलन केलं अशा प्रकारे की ज्यांनी आमच्यावर अत्याचार होऊ लागले, ओबीसीवर अत्याचार अन्याय होऊ लागले, आम्ही न बोलता एवढूसा एक शब्द बोलला की आमचा उचलून धरला जातो आणि तेवढ्या घाणघाण शिव्या देतात मीडिया समोर. तर त्यावेळेस त्यांचे शब्द उचलला जात नाही का बरं? कशामुळं? अन्याय अत्याचार आम्हीच भोगायचे का सगळे? घरं खाली करून घ्यायचे. घरं का बरं खाली करून घ्यायचे? यांच्या बापाचे घर आहेत का? घरं खाली करून घ्यायला हेच मर्द आहेत का? आमच्याकडे काय मर्द नाही. आबाला काही लोकांनी शिव्या देऊन घाण केलेलं होतं म्हणून आम्ही स्वच्छ केलं. त्यांनी काही लोकांनी त्यांना बांगड्या आणून दिल्या होत्या ना, त्या बांगड्या काढायचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या बांगड्या परत त्यांनाच घालण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यांनी एका बापाच्या अवलादी तर जालन्यात यायचं आणि खरा मराठ्याच्या पोटचा असेल त्यांनी जालन्यातच येऊन दाखवायचा. येऊन दाखवा म्हणा, यायच्या अगोदर आमंत्रण दे म्हणा आम्हाला की मी जालन्यात यायला लागलो. डोंगऱ्याला म्हणा तुला डोंगरात नाही फिरवलं तर नावच बदलून ठेवा आमचं पण. पूर्ण डोंगऱ्याने पळवतो त्यांना. ठीक आहे, चालेल.